काय झालं? काही प्रॉब्लेम आहे का? काही नाही ग, हल्लीच्या मुलींना तडजोड करायला नको असते. ते दागिने आहेत ना, ते येताना तुटले. आता आयत्या वेळी कुठून दागिने आणायचे? तेव्हा मी तिला म्हणाले की आहे ते दागिने घाल, तर तिला घालायचे नाहीयेत ते. अगं मग ठीक आहे ना, एवढं काय त्यात? दे, मी नीट करून देते. तू हा दे तिला, दे ना दे. तू आणणार आहेस दागिने दुरुस्त करून? हा, ते काम एवढं सोपं आहे असं वाटतं का तुला? का नाव तारिणी आहे म्हणून आपल्याला देवीसारखे 10 हात आणि कुठलाही चमत्कार करायची ताकद आहे आपल्यात असं वाटतं तुला? नाही तसं नाही, पण माझ्याकडे एकदा द्या तरी, मी प्रयत्न करते. तारिणी, तू हे दागिने नीट करणार? हा, माझ्या लग्नात अडचणी आणण्याची एक संधी सोडली नाहीयेस तू. आणि तू हे करणार. वाव. अगं निशी, खरंच करीन मी व्यवस्थित. नाही निशू बेटा, ती म्हणाली ना दुरुस्त करणार आहे म्हणून. आता दागिने तारिणीच दुरुस्त करणार आणि तेही हळदीच्या आधी. ठीक आहे निशी, दे. आणि काळजी करू नकोस, जे काही करीन ते तुझ्या भल्यासाठीच करीन. हो हो, झालेच आहेत दागिने, आले घेऊन. होतच आहेत. बाहेर हळदीची पूर्ण तयारी झाली आहे, अजून किती वेळ? तू काय करतोस इकडे? स्पेशल फ्रेंडने स्पेशल इन्व्हिटेशन दिलंय म्हणून आलोय. अच्छा, मला वाटलं तू माझी मदत करायला आलायस की काय. नाही म्हणजे मदत करायला पण आलोय. सांग काय करू? पण तारिणी कमाल आहे यार तुझी. म्हणजे एका साईडला आपण हे ठरवले की हे लग्न होऊ द्यायचं नाही, आणि दुसऱ्या साईडला आपण त्यांच्याच लग्नाची तयारी करतोय, आणि ते कोणासाठी? निशीसाठी. ती बहीण आहे माझी. पण ती मानते का तुला बहीणसारखी? सतत तुझा अपमान करत असते. तू तिच्यासाठी कितीही काही केलंस ना तरी तिला किंमत नाहीये त्याची. हे बघ, समोरचा माणूस कसाही वागला ना तरी आपण चांगलंच वागायचं. आईने शिकवलंय मला. आणि केदार कुटुंब आहे ते माझं, मी नाही त्यांच्या डोळ्यात पाणी बघू शकत. झालं. हे बघ कसं दिसतंय. छान दिसतंय. चल झालंय आता, आपण लवकर जाऊया. आणि हा, तो दाढीवाला माणूस जर युवराजचा खरंच मित्र असेल तर तो आज इकडे येईल, आणि तो आला तर आपण त्याला सोडायचं नाहीये. चल 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 चल, पटकन उशीर होईल. चल चल चल. हो. मम्मा, तुला बोलले होते तिला नको देऊ काही ठीक करायला, ती अजून बिघडवून आणणार. तू पण ना, आता काय करू मी? तू काहीतरी कर ना यार मम्मा. हो निशू, तू शांत हो बाळा, मी बघते ती तारिणी काय करते. निशीची आई, झालेत दागिने. हे घे. किती छान दागिने केलेस ग तारिणी. पण इथे त्याची किंमत आहे का कोणाला? सतत तुला टोमणे मारत असतात. पण आता उपयोगाला कोण आलं? तारिणीच आली ना. तिच्याबद्दल 2 शब्द तरी चांगले बोला ग. आभार नका मानू तिचे. तारिणी, आज कशी शहाण्यासारखी वागलीस बाळा, तशी नेहमी वागत जा ना. उगाच आमची चिडचिड करवतेस. माझी तारिणी शहाणीच आहे. तुमची नजर दूषित आहे ना, त्या नजरेला चांगलं काही दिसतच नाही तिच्यातलं. ओके ओके, आता तारिणीचा कौतुक सोहळा जर संपला असेल तर मी रेडी होऊ? तारिणीच्या प्रेमापोटी तुम्ही विसरला असाल ना कदाचित की आज माझी हळद आहे
आणि आज तारिणीला नाही मला बघणार. हो निशी बाळा, हा तू शांत हो आणि छान तयार हो. हा ए काव्या, जरा हिला मदत कर ग. हा कर, हा लवकर बघ, तयार हो बाळा. हो मामी, मी आहे इथे. चल ग तारिणी. काव्या, काय हवं नको ते बघा निशूला. हो हो मामी. चल आले. तारिणी तारिणी तारिणी, कशी आहे ही मुलगी? सतत सतत स्वतःचं ना कौतुक ऐकायचं असतं तिला. जे नाही वागायचं ना तेच वाक्य. कधी कधी वाटतं ना की ही अशी एकदा तोंडावर पडावी की पुन्हा कुणाला तोंड दाखवायला तिला जागा राहणार नाही. मला खूप मजा येईल. ए ताई, कधी कधी कशाला, आजच पडू दे ना तोंडावर. म्हणजे बघ, आज तुमची हळद आहे, जिजूंचे मित्र पण आलेत. आणि मगाशी मी खिडकीतून बघितलं की त्यांनी गाडीच्या डिक्कीत पार्टीची सोय सुद्धा करून ठेवली आहे. हो, अगं पण आपल्याकडे हे सगळं नाही चालत. बाबांना कळलं तर खूप प्रॉब्लेम होईल. त्याला सांगू का? म्हणजे हे काय? ते सगळं मोठ्या लोकांमध्ये चालतं. ते राहू दे बाजूला, तू माझा प्लॅन ऐक. त्यातली थोडीशी दारू काढून आपण ज्यूस मध्ये मिक्स करून तारिणीला पाजली तर, म्हणजे खांडेकरांसमोर जो तिचा अपमान होईल तो अपमान ती आणि खांडेकर कधीच विसरू शकणार नाही. नाईस. हळद हसू मेंदी रचली ग मी, 7 जन्म आज ओवली. हळद हसू मेंदी रचली ग मी, 7 जन्म आज ओवली. दारावर तोरणमणी इवली आस, काळजाची हुके गती नुसता भास. नाती नवी गमी जोडली, 7 जन्म आज ओवली. हळद हसू मेंदी रचली ग मी, 7 जन्म आज ओवली. हळद हसू मेंदी रचली ग मी, 7 जन्म आज ओवली. युवराज, तारिणी ग, निशीला हळद लावून घे. हो. जा पटकन. गॉड ब्लेस यू.